प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. हे ठिकाण अतिशय मनमोहक सौंदर्याने नटलेलं आहे. हे भव्य आल्प्स पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. या ठिकाणी येथील लोकांनी एक छोटी चर्च उभारली आहे. असे म्हणतात की हे चर्च 1748 साली बांधले गेले होते. हे फक्त एक छोटे चर्च आहे ज्यामध्ये 10 ते 15 लोक बसू शकतात. येथे राहणारे छोटे समुदाय या चर्चमध्ये एकत्र येऊन उपासना करतात असं दिसतंय. चर्चच्या मागे एक सुंदर पर्वतीय परिसर आहे आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात. चर्चबद्दल विचार करताच सर्वप्रथम काय आठवते? देवाची उपस्थिती. 1 करिंथकर अध्याय 1 वचन 9 मध्ये आपण वाचतो, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. पवित्र शास्त्र सांगते की आपण प्रभू येशूच्या संगतीसाठी बोलावले गेलो आहोत. तुम्ही आणि मी येशू सोबत संगती ठेवली पाहिजे. मी नेहमीच येशू सोबत चालण्याबद्दल बोललो नाही का? येशू सोबत चालणे म्हणजे त्याच्याशी संगती करणे. 2 लोक एकत्र चालतात तेव्हा ते एकमेकांशी बोलत नाहीत का? हाच संगतीचा अर्थ आहे, एकमेकांची संगती करणे. त्याचप्रमाणे आपल्याला येशू सोबत परस्पर संगतीचा आनंद घेण्यासाठी बोलावला आहे. चर्च यासाठीच आहे. आपण चर्चच्या सभांना का उपस्थित राहतो? आपण आपल्या प्रभूसोबत एकरूपता साधण्यासाठी तिथे जातो. प्रभू तिथून आपल्याशी बोलेल. त्याच्या बदल्यात आपण प्रार्थनेद्वारे त्याच्याशी बोलतो. अशा प्रकारे आपण चर्चमध्ये देवासोबतची आपली संगती वाढवतो. म्हणूनच आपल्याला चर्चच्या सेवांना न चुकता उपस्थित राहून प्रभूची उपासना करण्यास प्रोत्साहित केलं जातं. आपल्याला दररोज फक्त रविवारीच नाही, येशू सोबत संगती ठेवणं आवश्यक आहे. आपण दररोज सकाळी भक्ती करत असतानाही संगती साधू शकतो. आज तुम्ही प्रभूसोबत बोललात का? तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवला का? तुम्ही त्याच्याशी संगती केली का? आपल्याला त्याच्याशी संगती करण्यासाठी बोलावलेले नाही का? आपल्याला प्रभूने केवळ आशीर्वाद मिळवण्यासाठीच नाही तर त्याच्याशी संगती ठेवण्यासाठीही बोलावले आहे. म्हणूनच येशूने स्वतःला क्रूसावर बलिदान दिलं, पुन्हा जिवंत झाला आणि आपल्यासोबत सदैव राहण्याचं वचन दिलं. आज तुम्ही स्वतःला समर्पित कराल का? येशू, मला तुझ्याशी संगतीसाठी बोलावल्याबद्दल धन्यवाद. मला तुझा शांत आवाज ऐकण्याचा अनुभव आणि तुझ्याशी घनिष्ठ नातेसंबंध व संगती मिळू दे. फक्त आजसाठीच नाही तर प्रत्येक येणाऱ्या दिवसासाठी मी तुझ्याशी संगतीत जगण्याचा निर्धार करतो. पिता, मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.